मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसे या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. राज्यशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 5 समकालीन भारत सुशासन या प्रकरणावरील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. स्वाध्याय प्रकरण संपल्यानंतर पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे. चला तर पाहूया प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यामध्ये पहिलं आहे लोकपाल ही संकल्पना येथून घेण्यात आली. पर्याय अ अमेरिका, ब युनायटेड किंगडम, क स्वीडन आणि ड रशिया. अचूक उत्तर आहे स्वीडन. लोकपाल ही संकल्पना स्वीडन या देशाकडून स्वीकारण्यात आलेली आहे. दुसरा प्रश्न आहे त्यातलाच. नागरिकांची सनद ही संकल्पना याचा भाग आहे. अ आहे POSDCORB, ब विकास प्रशासन, क सुशासन, ड बिगर सरकारी उपक्रम. आणि अचूक उत्तर आहे याचं सुशासन. नागरिकाची सनद ही संकल्पना सुशासनाचा भाग आहे. प्रश्न पहिल्यातलाच ब आहे योग्य संकल्पना सुचवा. शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती तिला म्हणतात लोकपाल किंवा लोकायुक्त. संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे आणि विषय दिलेला आहे सुशासनाची मूल्य. मग या चौकोनामध्ये आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. आपण पाहूया. सुशासनाची मूल्य उत्तरदायित्व 1 दिलेलं आहे. बाकीचे आपण पाहूया. पारदर्शकता, प्रतिसादात्मकता, कायद्याचे राज्य, सहमतीदर्शक, सहभागात्मक, समावेशकता, परिणामकारकता व कार्यक्षमता. अशा प्रकारे ही सुशासनाची मूल्य चौकटीमध्ये लिहायची. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातलाच ब आहे चूक बरोबर ते स कारण लिहायचं आहे. 1. राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात. 2. सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. आपण चुक्की बरोबर कारण लिहूया. क्रमांक 1. राजकीय कार्यकारी प्रमुखांविरुद्ध लोकायुक्त चौकशी करू शकतात. वरील विधान चूक आहे. कारणे लिहूया. त्यातलं 1. ते शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करतात. 2. राज्यपालाविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा अधिकार त्यांना नाही. दुसरं विधान दिलंय सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. वरील विधान बरोबर आहे. कारण सुशासनात समाविष्ट परिणामकारकता आणि कार्यक्षमता या तत्वात ही कृती समाविष्ट आहे. प्रश्न क्रमांक 3. सहसंबंध स्पष्ट करा. सुशासन आणि ई प्रशासन. सहसंबंध आपण स्पष्ट करूया. सुशासन आणि ई प्रशासन मध्ये उत्तराचा पहिला मुद्दा. सुशासन आणि ई प्रशासन यांचे संबंध घनिष्ठ आहेत. 2. माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत नागरिकांना जलदपणे माहिती उपलब्ध होते. 3. नागरिकांच्या तक्रारींची दखल शासनाला त्वरित घ्यावी लागते आणि त्यासाठीचे निर्णय त्वरेने आणि न्यायपूर्वक घ्यावे लागतात. 4. प्रशासनात पारदर्शकता येऊन शासनाचे नागरिकांप्रती उत्तरदायित्व प्रस्थापित होते. प्रश्न क्रमांक 4. तुमचे मत नोंदवा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली. 2. ई प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे. याबाबत आपण सविस्तर मत नोंदवूया. क्रमांक 1. ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली. उत्तर. ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली आहे या विधानाशी मी सहमत आहे. कारण 1. यंत्रणेद्वारे माहितीची साठवण करणे शक्य झाले आहे. 2. गरज असेल तेव्हा ती माहिती विनाविलंब उपलब्ध होते. 3.
माहितीच्या उपलब्धतेमुळे शासकीय निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब टाळता येतो. 4. शासनाचे नागरिकांप्रती असणारे उत्तरदायित्व आणि पारदर्शक कारभार ई प्रशासनामुळे प्रस्थापित होतात. दुसरं, ई प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे. उत्तर, ई प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे या विधानाशी मी सहमत आहे. कारण 1. ई प्रशासनाच्या आधी तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी नागरिकांना तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असे. 2. ई प्रशासनामुळे स्वहस्ते माहितीची मागणी राहत असलेल्या ठिकाणाहून करता येते. 3. शासकीय अधिकाऱ्यांना जनतेच्या तक्रारींची विनाविलंब दखल घ्यावी लागते आणि विविध निर्णय घ्यावे लागतात. अशा प्रकारे ई प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे. 5व्याचं उत्तर लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 5. समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा. आपण सविस्तर उत्तर लिहू याचं. भारतातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा. उत्तर, शासनाने समाजातील विविध घटकांचे हक्क जपण्याच्या दृष्टीने पुढील संस्थांची निर्मिती केली आहे. त्यातली पहिली संस्था आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग. भारतीय संविधानाने स्थापन केलेला हा आयोग अनुसूचित जातीच्यासाठी संवैधानिक संरक्षक उपाययोजनांच्या संदर्भात काम करतो. 2. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग. भारताच्या संविधानाने स्थापन केलेला हा आयोग संविधानाने हमी दिलेल्या संरक्षक उपाययोजनाच्या संदर्भात काम करतो. 3. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. संविधानाने हमी दिलेल्या जीविताचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, समता आणि प्रतिष्ठेच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी सदर आयोग काम करतो. 4. राष्ट्रीय महिला आयोग. महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सदर आयोगाची स्थापना करण्यात आली. महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासास चालना देण्याचे कार्य आयोग करतो. 5. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग. बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे, बालहक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा बचाव करणे यासाठी हा आयोग कार्यरत असतो. 6. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या कल्याणावर हा आयोग भर देतो. 7. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संसद आणि राज्यांच्या विधिमंडळांनी पारित केलेले कायदे आणि संविधानाने दिलेल्या संरक्षणविषयक तरतुदींच्या कार्यावर देखरेख करण्याचे काम हा आयोग करतो. प्रश्न क्रमांक 6 दीर्घोत्तरी प्रश्न आहे. सविस्तर उत्तर लिहिण्यासाठी 10 गुणांना. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा. सुशासनाची पुढे दिलेली मूल्ये सविस्तरपणे स्पष्ट करा. 4 मूल्ये दिलेली आहेत. अ. सहभागात्मक, ब. पारदर्शकता, क. प्रतिसादात्मक आणि ड. उत्तरदायित्व. सुशासनाची 4 मूल्ये आपण सविस्तर स्पष्ट करूया. सुशासनाची पुढे दिलेली मूल्ये सविस्तरपणे स्पष्ट करा. मुद्दे आहेत. अ. सहभागात्मक, ब. पारदर्शकता, क. प्रतिसादात्मक आणि ड. उत्तरदायित्व. उत्तर, सुशासनाची मूल्ये पुढीलप्रमाणे आहेत. असहभागात्मक. लोकशाही व्यवस्थेच्या परिणामकारक कार्यासाठी लोकसहभाग आवश्यक असतो. जनतेचे विचार आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या जातात. शासकीय निर्णय प्रक्रियेत आणि त्यांच्या कार्यवाहीत लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेणे. ब. पारदर्शकता. पारदर्शकता या मूल्यामुळे शासकीय कामावर लक्ष ठेवणे लोकांना शक्य झाले आहे. 2005च्या माहितीचा अधिकार कायद्यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाविषयी माहिती प्राप्त करणे शक्य झाले आहे. क. प्रतिसादात्मक. सुशासनामध्ये विविध संस्थांमार्फत आणि प्रक्रियांमध्ये सर्व भागधारकांना
ठराविक कालमर्यादेत सेवा देणे आवश्यक आहे. नागरिकांच्या समस्या आणि प्रश्नांबाबतीत शासन संस्थेने त्वरित निर्णय घेणे आणि त्याद्वारा जनतेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देणे. ड आहे उत्तरदायित्व. सुशासनात जनतेप्रती उत्तरदायित्व या संकल्पनेला महत्त्व आहे. निर्णय कोणी घेतले किंवा कार्यवाही कोणी केली आणि घेतलेले निर्णय संस्थांतर्गत घेतले की बाह्य घटकांनी यावर कोण कोणाला उत्तरदायी आहे हे अवलंबून असते. एकूणच कोणतीही संस्था ही तिच्या निर्णयांसाठी जबाबदार असते. ज्यांच्यावर उत्तरदायित्वासाठी पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य असण्याची गरज असते. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आवडलेल्या व्हिडिओच्या लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा आणि आमच्या लेक्चरला प्रतिसाद म्हणून कमेंट देखील करा. तसेच या विषयात जर तुम्हाला यासंबंधी काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. अभ्यासासाठी शुभेच्छा.